नमस्कार, माझं नाव आदिती व्यास आहे आणि मी NLP प्रॅक्टिशनर आहे. तर आजचा फार महत्त्वाचा टॉपिक आहे की कोणी काउन्सिलरकडे किंवा हिप्नोथेरपिस्टकडे गेलं पाहिजे. तर आजकालच्या जीवनामध्ये कोणी त्याचा लाईफ जगत आहे, पण याच्यापेक्षा सुद्धा चांगलं बेटर पद्धतीने जीवन जर त्याला जगायचं असेल तर त्याने नक्कीच काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगून गेलेले आहेत की प्रत्येक मनुष्याने म्हणजे त्याचं हे कर्म आणि धर्मच आहे की त्याने चांगल्या पद्धतीने जीवन शांत पद्धतीने आणि मस्त डिसिप्लिनमध्ये एकदम स्टेबल लाईफ जगलं पाहिजे. पण आजकालच्या जीवनामध्ये जर तुम्ही बघू शकता की कोणी असं नाही की त्याला स्ट्रेस नाही, त्याला डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे आणि कॉन्शियस आहे. म्हणजे वारंवार कंपॅरिझन इतके असे सारे रिझन्स आहेत की तो मनुष्य हा डिप्रेशनमध्ये जातो, त्याला स्ट्रेस येतो, तणाव येतो. तर कधी कधी इतकं ते डिप्रेशन वाढलं जातं की त्याला लास्ट स्टेजपर्यंतचे सुद्धा थॉट्स येतात. म्हणजे काय तो सुसाईड हे त्याला सोपं वाटायला लागतं. पण हे सोल्युशन आहे का? नाही. तर आता बघा, जर आपल्याला जर काही खर्चटलं किंवा सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो की नाही? जर तुम्हाला जर काही अँक्शियस किंवा एन्झायटी, डिप्रेशन असं फील होत असेल तर नक्कीच तुम्ही काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. आता बघा, जर आपल्याला असं काही जास्त ओव्हर थिंकिंग होत असेल, आय डोंट नो वाय आपल्या समाजामध्ये काय एवढ्याशा गोष्टीचा भाव करून ठेवलेला आहे की ओव्हर थिंकिंग कोणी करत असेल किंवा काही जर होत असेल किंवा कोणी चिडचिड करत असेल की त्याला म्हणजे लेबल लावून मोकळं होतात की अरे पण तो व्यक्ती कोणत्या स्पेसमधून जात असेल, कोणी असं जाणून घेतं का? नाही कोणी जाणून घेत. विदाऊट एनी जजमेंट, म्हणजे समजून घेण्याची कुवत नाही लोकांमध्ये, पण जजमेंट करायला मात्र मोकळे, अशी गोष्ट होते. त्यामुळे काय होतं की जो कोणी माणूस त्या स्टेटमधून जात असतो तर त्याला खूप या गोष्टींचा सामना करावा असतो. पण अशा वेळेस जर तुम्हाला कोणी असं सापडत नसेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये त्यांच्याशी डिस्कस करा, ठीक आहे. जर त्यांच्यामध्ये कोणी असं समजून घेत नसेल पण तुमची मित्रमंडळी असेल, मित्रमंडळीशी तुमचं बॉन्डिंग चांगलं असेल तर तुम्ही त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करू शकता आणि काही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू असू शकतात तर त्याच्यावर तुम्ही डिस्कस केल्याने नक्कीच त्याच्यावर मार्ग निघू शकतो. पण काय होतं, एखाद्या वेळेस तुमचं रिलेशन चांगलं असतं किंवा नसू शकतं. कारण काय, रिलेशनमध्ये जर बघायला गेलं तर एका बाजूने एफोर्ट्स टाकून काही उपयोग होत नसेल, दोघी बाजूने एफोर्ट्स टाकले गेलं तरच त्याला अर्थ आहे. तुम्ही शेअर करायला जातात पण बदल्यात मिळतं क्रिटिसिझम किंवा विश्वासघात किंवा तुम्हाला जजमेंटल मिळतं, ठीक आहे. किंवा आपण काही अशा गोष्टी शेअर केलेल्या असतात पण काही काळानंतर आपल्याच विरोधामध्ये सुद्धा त्या वापरल्या जातात, ठीक आहे ना. अशा ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे इतक्या आपलं लाईफचं जे इथं म्हणजे ह्या लेवलपर्यंत असायला पाहिजे, पण नेमकं उलटं होतं. सगळं आपल्या बाबतीमध्ये मॅनिप्युलेशन होतं, गॅसलाइटिंग होते किंवा म्हणजे भलतंच काही सगळं काही होऊन बसतं. पण अशा वेळेस जर तुमच्याकडे कुठं ऑप्शन्स मिळत नाही, मग अंधार, डिप्रेशनसारख्या ह्या गोष्टी येतात. मग सुसाईड म्हणजे इतकं भयानक गोष्ट अशी होते. तर त्याच्यामागचं हे रिझन असतं. पण जर तुम्हाला असं कुठला मार्ग मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही काउन्सिलरकडे जा, थेरपिस्टचे सेशन घ्या, त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळतो. आता फायदे काय, जेव्हा तुम्ही थेरपिस्टकडे जाता किंवा काउन्सिलरकडे जातात तेव्हा फायदे काय होतात? मेन म्हणजे तुम्ही जेव्हा थेरपिस्टला किंवा काउन्सिलिंग सेशन घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला तुमची जी काही माहिती असेल ती सगळ्यात महत्त्वाचं गोपनीय ठेवली जाते. कधीही कोणाला सांगितली जात नाही. ते जे कन्व्हर्सेशन तुम्ही त्या काउन्सिलर किंवा थेरपिस्ट सोबत करतात ते सेशन फक्त तुमच्या आणि त्या काउन्सिलरच्या मध्येच असतं. दुसरं, तुम्हाला तुमच्या भावना समजून घेतल्या जातात विदाऊट जजमेंट. तुम्हाला जज केलं जात नाही. तुमच्या भावना या कुठून येत आहेत, कशा येत आहेत आणि नेमकं काय करायला पाहिजे हे त्याच्यावर गायडन्स दिले जातात. जेव्हा तुम्ही असे 1 ते 2 किंवा 3 ते 4 असे सेशन्स घेतात तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून फरक जाणवतो. तुम्ही त्याच्यामधून हील होतात. हील झाल्यामुळे तुमच्यामध्ये समजून घेतल्यामुळे तुमच्या भावनांना एक आधार मिळतो, मानसिक आधार मिळतो. हील झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एवढे सकारात्मक बदल येतात, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि जे काही तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन होतं त्याची तीव्रता फार कमी होऊन जाते. ना की बरोबर असं तुम्ही समजून चला. तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा स्पार्क येतो, कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे तुमचं जीवन जगण्याला एक नवीन दिशा मिळते. आपलं सगळ्यात मोठं काम काय होतं, जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा आपले निर्णय घेण्याची क्षमता फार वीक होऊन जाते. आपले निर्णय चुकतात.
हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. त्याच्यामुळे मग आपलं लाईफ गडबडीत होणार नाही का? होईलच ना. पण जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग सेशन घेतात तर तुम्हाला क्लॅरिटी मिळते, तुम्हाला मार्ग सापडतो, रोडमॅप सापडतो आणि नंतर तुम्ही हील होऊन तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडून तुम्ही जीवन जगण्याचा तुमच्याकडे एक नवीन दृष्टिकोन तयार होतो आणि तुमचं जीवन हे सफल व्हायला लागतं. आता बरेच जण, मग माझं एकच म्हणणं आहे, मी NLP प्रॅक्टिशनर आणि माइंडफुल कोच आहे, या नाते तुम्ही माझ्याकडून सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये असेल कोणी तर त्यांच्याकडे सुद्धा जाऊ शकतात. आणि ज्यांना काही पॉसिबल नाही, ज्यांच्याकडे काही फीज नाही आहे, तर मी 1 ते 2 सेशन त्यांना फ्री कन्सल्टेशन पण देते. किंवा ज्यांना काही पॉसिबल नसतं जेव्हा ऑफिसमध्ये यायला, तर त्यांना मी होम कन्सल्टिंग, त्यांना मानसिक आधार देण्याचं कामसुद्धा करते. तर अशा पद्धतीने मी इतर लोकांची सुद्धा मदत करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच प्लीज सपोर्ट करा. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप पॉझिटिव्ह अँड बी सेफ अँड बी अवेअर ऑफ एव्हरीथिंग. थँक यू सो मच.